उठतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा झोपे सर. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो मी या नवीन ब्लॉग वर. तर आजचा दिवस खूप मस्त आहे माझ्यासाठी, तर खूप स्पेशल आहे कारण की आज आपण जाणार आहोत नुसा पेनेडा पाहण्यासाठी. तर खूप सारे मस्त मस्त बीचेस आहेत तिथे, मस्त फोटो निघणार आहेत आपले, तर मज्जा येणार आहे. हो ना? हो. अरे बोला ना. हो. तर चला आता आपण जाऊया. लेट्स गो. नुसा पेनेडाला जाण्यासाठी आपल्याला सानूर पोर्टवरून फेरीने जावे लागते आणि त्याचे चार्जेस प्रत्येकी 750 रुपये ते 1000 रुपये आहेत. म्हणजेच 1,50,000 इंडोनेशियन रुपया ते 2,00,000 इंडोनेशियन रुपया. फेरीने नुसा पेनेडाला जाण्यासाठी जवळपास पाऊण तास लागतो. फेरी राईड चालू झाली आणि या निराशार समुद्रावरच्या मोठमोठ्या लाटा पाहून खरंच मन खूप तृप्त झालं होतं. बोटमध्ये बसलेला हा माणूस सुद्धा निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहून थक्क झाला होता. आमची बोट लाटांच्या इशाऱ्यावर नाचत होती. कोणत्या कारणांमुळे मला हे माहीत नाही, पण आज मला हे समुद्र या निळ्या आकाशापेक्षा अथांग वाटत होता. पाऊण तासाचा मजेदार सफर करून आम्ही पोहोचलो नुसा पेनेडावर आणि आता आम्ही जात आहोत क्रिस्टल बेकडे, जे नुसा पेनेडाच्या पोर्टपासून जवळपास 15 किलोमीटर लांब आहे. आता आम्ही आलो आहोत क्रिस्टल बे वरती. क्रिस्टल बे येथे तुम्ही स्नॉर्कलिंग आणि स्विमिंगचा आनंद घेऊ शकतात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत एंजल्स बिलाबॉंग येथे. तर हा आहे नेचरचा इन्फिनिटी पूल. तुम्ही पाहू शकता तिथे समुद्र आहे आणि इथे दगडामध्ये खाच बनली आहे. जेव्हा समुद्राचं पाणी या दगडावर येते तेव्हा ते समुद्रामध्ये हा असा खड्डा टाईप झाला आहे आणि त्यामुळे तिथे एकदम स्वच्छ आणि क्रिस्टल क्लिअर पाणी साचले आहे. चला तर आता आपण जाऊया त्या ब्रोकन बीचकडे. समुद्राच्या लाटाच्या जोरदार माऱ्यांमुळे या दगडाची झीज झाली आहे आणि येथेच हा इन्फिनिटी पूल बनला आहे, ज्याचे नाव आहे एंजल्स बिलाबॉंग. पर्यटकांची तुम्हाला येथे अफलातून गर्दी दिसते.
हे आहे ब्रोकन बीच. समुद्राच्या जोरदार लाटांच्या माऱ्यामुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे इथला जो दगड आहे तो कमकुवत झाला आणि ढासळला. त्यामुळे या बीचला ब्रोकन बीच असे नाव दिले आहे. मित्रांनो, हा आहे केलिंग बीच. किती मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. तिथं फुल सॉलिड व्ह्यू आहे, एकदम क्लिअर पाणी आहे. आणि ही माकडं आहेत ना, जरा नॉटी आहेत. आपली वस्तू चोरतात ते मित्रांनो. तर या माकडांपासून ना जरा सावध राहा. हा सुंदर बीच त्याच्या तिरेक सारख्या आकाराच्या कड्यासाठी प्रसिद्ध आहे. नुसा पेनेडा एक्सप्लोअर करून आम्ही पोहोचलो आमच्या रूमवरती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो उलुवाटू टेम्पल पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत उलुवाटू टेम्पल पाहण्यासाठी. तुम्ही पाहू शकता तिथं केकरसाठी स्टेडियम किंवा ऑडिटोरियम आहे. येथे निळाशार समुद्र आहे, तिथे मोठी क्लिफ आहे आणि त्याच्यावर समुद्राचे लाटा धडकत आहेत. तिथे ऊन चमकत आहे आणि समुद्र त्याची हुबेहूब कॉपी करत आहे. तर जर तुम्ही उलुवाटू टेम्पलला भेट देत असाल तर तुम्हाला हा सारोम प्रदान करावा लागतो किंवा एक असली. जर तुम्ही फुल पॅन्ट घातली असेल तर तुम्हाला कमरेवर एक पट्टा मिळतो आणि त्या पट्ट्याला म्हणतात शॅश. तर आता मस्त व्ह्यू आहे. आता आपण थोड्या वेळानंतर केकट डान्स पाहणार आहोत. उलुवाटू मंदिर हे बालीच्या आध्यात्मिक स्तंभांपैकी एक आहे, जे बुकित द्वीपाकावरील 70 मीटर उंच कड्यावर भव्यपणे वसलेले आहे. हे मंदिर हिंद महासागराच्या विहंगम दृश्यांसाठी, मनमोहक सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीसाठी आणि लगतच्या कड्यावरील ॲम्पी थिएटरमध्ये दररोज सादर होणाऱ्या प्रतिष्ठित खुल्या हवेतील केचक अग्नी नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर बालीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 45 मिनिटांच्या अंतरावर आहे. अडल्टसाठी एंट्रन्स फी 150 रुपये आहे, तर लहान मुलांसाठी एंट्रन्स फी 100 रुपये आहे.
मंदिराचा परिसर दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत भाविकांसाठी खुला असतो. मंदिराच्या परिसरात मोकट फिरणारी माकडे आहेत. सनग्लासेस, कॅमेरे आणि दागिने यासारखे शैल वस्तू हिसकावून घेण्यासाठी ती खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपल्या वस्तू नीट सांभाळून ठेवा. केकाक डान्स पाहण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावे लागते आणि यासाठी आपल्याला अडल्टसाठी 800 रुपये मोजावे लागतात, तर तसेच चिल्ड्रनसाठी जवळपास 400 रुपये मोजावे लागतात. केचक नृत्य हा बालीचा एक प्रतिष्ठित नाट्य प्रकार आहे, ज्यात 50 ते 100 उघड्या छातीचे पुरुष एकामेकात गुंफलेल्या तालात चक 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 असा जप करतात. सूर्यास्ताच्या वेळी खुल्या आगीभोवती सादर होणाऱ्या या नृत्यात रामायणातील महाकाव्यी दृश्यांचे चित्रण केले जाते आणि हे नृत्य बालीमधील कड्यावर वसलेल्या उलुवाटू मंदिरात दररोज सादर केले जाते. हे विशेष प्रसिद्ध आहे. हा शो पाहण्यासाठी खूप लिमिटेड सीट्स असतात, त्यामुळे खूप लोक सजेस्ट करतात की या शोचे तिकीट अगोदरच बुक करून ठेवावे.
शो संपला आणि मी कलाकारांसोबत थोडे फोटो काढले आणि मग आम्ही पुढे निघालो जेवण करण्यासाठी. तर भेटूया तशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.